नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटी. असा होता आजचा दिवस. जबरदस्त प्रॉफिट आज जनरेट झालेला असणार आहे. होप गाईज ज्यांनी प्रिडिक्शनचा हा जो कालचा व्हिडिओ बघितलेला असेल, त्यांनी नक्कीच या ठिकाणी एक सीईचा आणि या ठिकाणी पीई ॲज वेल ॲज या ठिकाणी सुद्धा ट्रेड करण्याचा प्रयत्न केला असेल. बघा काय झालेलं होतं. 26,200 ला मार्केटने काय केलंय, प्रोटेक्ट केलेलं आहे वरच्या बाजूला आणि 26,240 पर्यंत आपण जे रिजेक्शन एक्सपेक्ट करतोय मार्केटमध्ये. एक्झॅक्टली बघा मार्केट काय करतंय, आपल्याला रिजेक्शन आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इव्हन 26,120 हा जो काही डिमांड झोन बनलेला आहे, जबरदस्त मार्केटने या ठिकाणाहून बाईंग पण क्रिएट केलेली आहे. खूप छान असा ट्रेड आजचा दिवस झालेला आहे आणि एक्सपायरी पण जबरदस्त आज इथे पाहायला मिळालेली आहे. आता आपण काय करूया, जरा काही गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून काय होईल की आपण जे मार्केटमध्ये एक्सपेक्ट केलंय की मार्केट एक रेंज मोमेंटम मध्ये जावं किंवा कन्सोलिडेट मध्ये जावं, याच्या नंतरून मार्केटमध्ये जी काही रॅली जनरेट होते, मग ती अपसाईडची होते किंवा डाऊन साईडची होते, तर या ठिकाणी आपल्याला कसा विचार करायचा किंवा काय या ठिकाणी मार्केट करू शकतं. आता इथे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स पुढे आपल्याला फेस करावे लागू शकतात. कोणते कॉम्प्लिकेशन्स फेस करावे लागू शकतात, या सगळ्या गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलणार आहोत. बघा, सगळ्यात महत्वाचा पॉईंट ज्याची मला एक थोडीशी भीती या ठिकाणी आहे, तो म्हणजे बघा की 26,120 म्हणजे 26,100 आपण याला राऊंड फिगर कन्सिडर करतो बरं का. 26,100 मी इथे एक रेडमध्ये एक लाईन मारून ठेवतो, कारण ह्या सगळ्या कालच्याच लेवल, याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाहीये. ॲज इट इज या लेवल आपल्याला पाहायला मिळतात. मी इकडे 26,093 ला एक लाईन मारून ठेवलेली आहे. आता बघा मार्केट काय करेल. उद्या वेनसडेचा दिवस आहे. जनरली बघा एक्सपायरी ज्या दिवशी असते त्या दिवशीच्या अगोदरचा दिवस जर पाहिलं ना आपण, तर मार्केट आपल्याला वन वे मूव्ह करताना पाहायला मिळतं. मग ती सेन्सेक्सच्या आदल्या दिवशीची असू दे किंवा निफ्टीच्या एक दिवस अगोदरची, म्हणजे ज्या डायरेक्शनचं मार्केट आपल्याला पाहायला मिळतं, त्या म्हणजे ज्या डायरेक्शनचा पहिल्या 5 to 15 मिनिटचा ब्रेकआउट पाहायला मिळेल, त्याच डायरेक्शनला मार्केट मूव्ह करताना पाहायला मिळतं. तुम्ही जाऊन बॅक टेस्ट करू शकता. जनरली हे वेनसडेच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळत होतं, बट आजकाल आपल्याला हे मंडे आणि वेनसडे बोथ डेला पाहायला मिळतं. बट आता हे रेग्युलर बेसिसवरती घडतं का, तर नाही. हे रेग्युलर बेसिसवरती घडत नाही. हे समटाइम्स असं होतं की मार्केट कन्सोलिडेशन फेज, म्हणजे टेक्निकली आपण एखाद्या ठिकाणी मार्केटला कन्सोलिडेट एक्सपेक्ट करत असेल ना, तर मार्केट काय करतं अशा कंडिशनमध्ये, ते कन्सोलिडेट फेजमध्ये पण राहतं. म्हणजे की मार्केट पूर्ण वन वे मोठी मोमेंटम रॅली क्रिएट करत नाही, म्हणजे वन डायरेक्शनचा मोमेंटम करेल. म्हणजे कॅन्डलचा जो हाय असेल ना, जो सकाळी लागलेला किंवा लो असेल ना, तो मार्केट पूर्ण दिवसभर प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करेल. अशी सिच्युएशन मार्केट करू शकतं. म्हणजे काय की मार्केटने समजा उद्याच्याला एखादा लो लावला किंवा हाय लावला, तर मार्केट कदाचित त्याला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करेल दिवसभर. करू शकतं मार्केट असं. आता जर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, तर या ठिकाणी मार्केटमध्ये जो आपला हा जो झोन आहे 26,100चा, लक्षात घ्या पुढे जाऊन भीती काय आहे की मार्केट काय करू शकतं, जर हा कन्सोलिडेशन फेज हा कन्सिस्टंटली उद्या पण मार्केट ठेवतंय. म्हणजे काय की 26,240 ते खाली 26,100 या लेवलच्या मध्ये आपल्याला जर पाहायला मिळालं ना टोटल उद्याच्या दिवस, पण म्हणजे वरतून पुन्हा एकदा रिजेक्शन आणि मार्केट खाली येताना पाहायला मिळालं किंवा खाली ओपनिंग होऊन वरती जाताना पाहायला मिळालं, आपण काय कन्सिडर करूया की मार्केट या ठिकाणी टाइम करेक्शन करत आहे. आता करेक्शन मध्ये दोन प्रकार असतात. आपण थोडंसं डिटेलमध्ये या करेक्शनच्या प्रकाराला समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला टेक्निकल समजून येतील या ठिकाणी की एक्झॅक्टली हे कोणत्या फेजमध्ये आपण कोणत्या कोणत्या टेक्निकल कंडिशनमध्ये आपण या स्ट्रक्चरला पाहतोय. मार्केट जेव्हा आपण एक मोमेंटम क्रिएट करतो ना बघा, मार्केट एक एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच करेक्शन. तर या करेक्शन मध्ये दोन प्रकार असतात. मार्केट काय करतो, एक लो आणि एक हाय क्रिएट करतो आणि मार्केट याच्यामध्येच रेंज मध्ये राहतो. म्हणजे काय आहे की मार्केटने ही जी काही वेळेच्या अगोदर मोमेंटम केलेली असते, सडन मोमेंटम, त्या मोमेंटमला मार्केट कुठे कव्हर करतं, तर या साइडवेज मोमेंटम मध्ये कव्हर करतो. तर ही झाली आपली पहिली कंडिशन. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये मार्केट काय करतं, मार्केट वरती जातं, मार्केट एक लो लावतं, एक हाय लावतं, बट मार्केट काय करतं, वरती जाऊन पुन्हा एक लोअर लो प्रोव्हाइड करतं, पुन्हा एक लोअर लो प्रोव्हाइड करतं, एक अशा प्रकारचा एक डाऊन ट्रेंड जनरेट करतो आणि मार्केट इथून एक अप साईडची रॅली पुन्हा एकदा जनरेट करतो. ठीक आहे, भरपूर लोक याला चार्ट पॅटर्न मध्ये फ्लॅग अँड पोल पण म्हणतात, बट हा जो फेज असतो एवढा याला करेक्शन म्हटलं जातं. मग हे तुमचं टाइम करेक्शन झालं आणि हे तुमचं प्राइस करेक्शन झालं, म्हणजे प्राइस मध्ये डिक्रीमेंट झालेली आहे आणि हे तुमचं टाइम करेक्शन आहे, कारण इथे टाइमने मार्केटमध्ये टाइम घालवलेला आहे. आता याच कंडिशनला आपण जर प्रॅक्टिकली या स्पॉटला अप्लाय करायला गेलं, तर आपल्याकडे एक टॉप पॉइंट आहे, एक बॉटम पॉइंट आहे. सध्या मार्केट आपल्याला त्या फेजच्या आतमध्ये
मुवमेंट करताना दिसतंय. याचा अर्थ काय, आपण इथे सध्या तरी कंडिशन म्हणजे एक्सपेक्ट करूया की मार्केट इथे टाइम करेक्शन करतंय, म्हणजे मार्केट इथे टाइम घालवत आहे. म्हणजे ही जी काही मार्केटने 90 डिग्रीची मोमेंटम जनरेट केली, याच्या अगेन्स्ट मार्केट इथे एक साइडवेजचा मोमेंटम जनरेट करतोय. आता मार्केटला एक मोठी अपसाइडची रॅली जनरेट करायची असेल तर मार्केट काय करेल की खालच्या बाजूला येईल आणि खालच्या बाजूला जो काही डिमांड आहे या डिमांडवरून मार्केट त्याच्या ऑर्डर्स प्रत्येक वेळी उचलायचा प्रयत्न करेल. आणि बिग प्लेयर जे असतात, इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा ऑपरेटर असतील, हे लोक काय करणार आहेत की आपला हा जो काही खालच्या बाजूचा झोन आहे या झोन मधूनच त्यांच्या ऑर्डर्स पिक करायचा प्रयत्न करणार आहे. परंतु आता हा मुद्दा आपण डिस्कस करतोय, याचा अर्थ खूप सारे रिटेल ट्रेडर असतील किंवा खूप सारे मोठे प्लेयर्स पण असतील, ते पण विचार करत असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मार्केटकडून सेल केलं जात आहे, इथून सेलिंग होती, याचा अर्थ मोठे प्लेयर्स इकडून सुद्धा मार्केटला सेलिंग सुद्धा करतात आणि बाईंग सुद्धा करतात. आता याच्यामध्ये आउटपुट तर एकच निघणार आहे, आयदर मार्केट वरच्या बाजूला जाईल किंवा खालच्या बाजूला जाईल. दोन्ही बाजूला मार्केट मुवमेंट करणार नाहीये. मार्केट यासाठी मार्केटमध्ये काय करतात लोक मी तुम्हाला सांगतो, किंवा ऑपरेटर किंवा इन्स्टिट्यूशन लोक काय करतात की जे लोक म्हणजे जे रिटेल ट्रेडर त्यांच्या पोझिशनला जास्त वेळ होल्ड करू शकत नाही, ज्यांच्या मनात एखाद्या पोझिशन बद्दल भीती असते, मोस्टली हे मॅक्सिमम रिटेल ट्रेडर सोबत असतो की एखादा ट्रेड घेतला की त्याच्या मनामध्ये भीती असते की हा ट्रेड माझ्या डायरेक्शनला जाईल का नाही. अशी खूप लोक असतात. तर काय करतात अशा कंडिशनमध्ये, मार्केट ज्यावेळी या स्पॉटला येतं आणि इकडून जेव्हा बाईंग करायची जेव्हा अपॉर्च्युनिटी असते किंवा हा एक डिमांड झोन आहे आणि या ठिकाणी आपल्याला बाईंग करायची असते, त्यावेळी आपण जनरली समजा बाय केलेलं असेल ना, इथे ऑपरेटर लोक काय करतात, मोठी लोक काय करतात, मार्केटला जस्ट खालच्या बाजूला ब्रेक डाऊन करतात. तर ब्रेक डाऊन केल्यानंतर काय होतं बघा, इथे थोडंसं तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. डिमांड आणि सप्लायची एक कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावी लागणार आहे. ज्यावेळी उदाहरणार्थ एखादा ऑपरेटर आहे किंवा इन्स्टिट्यूशन आहे, त्याला एखादा माल लॉटमध्ये हवाय, मोठ्या क्वांटिटीमध्ये इथे त्याला त्या याची नीड आहे, गरज आहे. पण आता समोरचा व्यक्ती विकणारा आहे का, तर त्या ठिकाणी काय केलं जातं, एक सप्लाय जनरेट केला जातो, म्हणजे एक लोकांमध्ये एक भीती निर्माण केली जाते, एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट केली जाते. मग लोकांना काय दाखवणार की ते जे लोक स्ट्रक्चर ब्रेकडाऊन स्ट्रक्चर ब्रेकआउटला ट्रेड करतात, यांच्यासाठी इथून एक सप्लाय क्रिएट केलं जाणार, लोकांना दाखवलं जाणार की या ठिकाणी मार्केट कोलॅप्स होतंय, मार्केट या ठिकाणी ब्रेकडाऊन झालं, याचा अर्थ मार्केट या ठिकाणी खाली जाईल. मग इथे काय करतात लोक, पुट बाय केला जातो. पुट बाय केला म्हणजे काय की जे मोठे प्लेयर्स आहेत, ज्यांना मार्केटला अप साईडला न्यायचंय, त्या लोकांना पुट सेलिंग करायची असते. मग ज्यावेळी रिटेल ट्रेडर्स पुट बाईंग करतायत, याचा अर्थ काय की या ठिकाणी डिमांड या लोकांनी जनरेट केलेली, म्हणजे जो सप्लाय दाखवलेला आहे त्याच्या अगेन्स्ट ऑपरेटर लोक काय करणार आहेत, तिथून डिमांड जनरेट करतात. आणि ह्या जेवढ्या पण क्वांटिटी ते सेल केल्या गेलेल्या आहेत त्याच्यापेक्षाही एकदम ह्यूज क्वांटिटीमध्ये ती लोक काय करतात, पुट सेल करतात. म्हणजे काय की इथून डिमांड जनरेट करतात. आणि काय होतं, या ठिकाणी खूप जबरदस्त अशा प्रकारे रिटेल ट्रेडरला केली जाते आणि इथून एक सडन अशी एक मोठी अपसाइडची कॅन्डल लावली जाते. जस्ट स्टार्टिंगला हळूहळू असते, नंतर एकदम सडनली इथून बाईंग प्रेशर आला जातो. ज्यावेळी अशी कंडिशन घडते ना, तिथून आपल्याला एक स्टार्टिंगचे काही सिम्पटम्स समजतात की मार्केट इथून एक मोठी मुवमेंट करण्यासाठी रेडी झालेला आहे. म्हणजे काय की येणाऱ्या टाइममध्ये आपण जर अशा प्रकारची सिच्युएशन या स्पॉटला पाहतोय, म्हणजे 26,100च्या या लेवलला जर अशा काही मॅनिप्युलेशन किंवा असं काही रिटेल ट्रेडरचं ट्रॅपिंग या ठिकाणी आपण समजा पाहतोय, तर नक्कीच समजून घ्या की या ठिकाणी मोठा प्लॅनिंग मोठ्या लोकांकडून आहे मार्केटला 26,240च्या या लेवलला ब्रेकआउट करण्यासाठी. ओके. आणि या ठिकाणाहूनच मार्केटला, म्हणजे आपण काल पण डिस्कस करत होतो की 26,100 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे, या लेवल पासूनच 26,240च्या ब्रेकआउटची पूर्ण स्क्रिप्ट लिहिली जाणार आहे. तर ती कुठेतरी अशा प्रकारेही लिहिली जाऊ शकते आणि ही स्क्रिप्ट खूप मोस्टली फेमस अशी एक स्ट्रॅटेजी असते मोठ्या प्लेयर्स कडून. त्यामुळे या स्ट्रॅटेजीवरती मला असं वाटलं की आज तुमच्याशी या आजच्या प्रिडिक्शनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून द्यावं. तर हा प्लॅन आपला लक्षात ठेवा आणि हा प्लॅन जसा आपल्याला पाहायला मिळेल लाईव्ह मध्ये आपण याला पाहणारच आहोत. जसं आपल्याला या प्रकारचं स्ट्रक्चर किंवा या प्रकारची मॅनिप्युलेशन मार्केटमध्ये पाहायला मिळेल, नक्कीच आपण या ठिकाणी सतर्क राहणार आहोत आणि आपल्याला अशा प्रकारच्या याच्यामधून मार्केटमध्ये आपल्याला बाईंग साईडला जाण्याचा एक ऑर्डर्स आपण आफ्टर कन्फर्मेशन घेणार आहोत. ओके. आता बघा, यामध्ये समजा मार्केटमध्ये बाकी पण गोष्टींवरती चर्चा करूया. इन केस मार्केटने या लेवलला
खरोखर ब्रेकडाऊन केलेला आहे. तर मार्केट काय करतं, याच्या खाली थोडंसं सस्टेन राहतं आणि मार्केट डाऊन साईडला जाताना इथे काही सप्लाय झोन बनवलेले असतात. ठीक आहे. आणि मार्केटने जर या ठिकाणी इथून पुन्हा एकदा खालच्या मोमेंटमला स्टार्ट केलं तर आपण इथून नक्कीच डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याचे कन्फर्मेशन आपण या ठिकाणी घेणार आहोत. ज्याचे कन्फर्मेशन तुम्हाला आइसलँड बॉटम, आइसलँड टॉप या स्ट्रॅटेजीमध्ये पाहायला मिळतात. ते प्ले कन्फर्मेशन असतात. याचा व्हिडिओ मी तुम्हाला आय बटन मध्ये वरती देऊन टाकतो. तुम्ही एकदा व्हिडिओ बघा. आइसलँड बॉटम काय असतो, आइसलँड टॉप काय असतो, याचे कन्फर्मेशन आपण 5 मिनिट्स ऑब्लिक 1 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती घेतो. या मल्टिपल टाइम फ्रेमच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या कन्सेप्टला मी तुम्हाला क्लिअर करून देईलच. ओके. तर या प्रकारच्या एका हा जो या प्रकारच्या स्ट्रक्चरला एक आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा, याच्यामध्ये आपण लेवल्स पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर मार्केट याला ब्रेकडाऊन करतोय 26,100ला, तर समजून घ्या की मार्केट 26,000 पर्यंत, 26,050 ते 26,100 पर्यंत हा जो काही पॉईंट आहे, या पॉईंट पर्यंत मार्केट त्याचे टार्गेट देऊ शकतो आणि पुन्हा इथून बाईंग प्रेशर मार्केट जनरेट करू शकतो. कारण हे सगळे मार्केट्समध्ये जे काय होतील, थोडेसे बाईंग म्हणजे बायर्सला माल स्वस्तामध्ये घेण्याचा हा प्रयत्न असणार आहे आणि स्वस्तामध्ये जशी प्राइस मिळेल, म्हणजे डीप मिळेल, तिथून आपल्याला चांगली अशी बाईंग पाहायला मिळू शकते. इन केस आपण दुसऱ्या गोष्टीवरती पण एक चर्चा करूया, जी की थोडीशी रेअर असणार आहे, बट जर मार्केटमध्ये घडली, कारण अलीकडल्या व्होलेटाईल मार्केटमध्ये ही सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. जर मार्केट काय करतंय, मार्केट समजा याच स्पॉट पाशी ओपन होतं इकडेच आणि मार्केट काय करतंय, वरती जाऊन सडनली या 26,040च्या लेवलला ब्रेक करतंय. तर मार्केट काय करेल, आपल्याला पुढचे टार्गेट जे आहे 26,320 चे पाहायला मिळू शकतात मार्केटमध्ये. कारण 240 आणि वरती एक 60 ते 80 पॉईंट्स मार्केट आरामशीर कव्हर करेल आणि मार्केट पुन्हा एक न्यू लाईफ टाईम हायला, आपल्याला ऑल टाइम हायला पाहायला मिळू शकतं आणि मार्केट त्यानंतर मग नवीन आपल्याला काही आकडे दाखवण्याचा प्रयत्न करेल. बट आता याच्यामध्ये 90 डिग्रीने मार्केट जर वरती जात आहे, तर मार्केट किती वरती जाईल, 26,320, किती मार्केटला स्पेस आहे किंवा बायर्समध्ये किती ताकद असणार आहे मार्केटला वरती घेऊन जाण्याची, हे सारे क्वेश्चन्स आपल्या समोर पडतीलच. ते त्या येणाऱ्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. कारण आपल्याला कन्सोलिडेशन फेज हा जेवढा जास्त वेळ या ठिकाणी मिळणार आहे, जेवढा जास्त वेळ मार्केट या फेजमध्ये राहणार आहे, तेवढी जास्त मोमेंटम आपण अपसाईडला पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो पाहूया की येणाऱ्या टाइममध्ये मार्केटमध्ये आपल्याला निफ्टी 50 आपल्याला हा कन्सोलिडेशन फेज किती मोठा दाखवतोय, म्हणजेच इथे टाइम करेक्शन किंवा प्राइस करेक्शन किती जास्त वेळ पाहायला मिळतंय, तसं आपल्याला पुढे येणारे पॉईंट्स म्हणजे पुढे येणारे टार्गेट्स आफ्टर 26,320, मग 26,450चं एक टार्गेट आहे, त्यानंतर 500चं टार्गेट आहे, त्यानंतर 620चे पण टार्गेट्स आहेत. हे टार्गेट्स आपल्याला अचीव्ह होताना पण पाहायला मिळू शकतात, जे की निफ्टी 50 साठी ऑल टाइम हाय म्हणजेच न्यू रेकॉर्ड ब्रेक आकडे आपल्याला पाहायला मिळू शकतात. सेन्सेक्सला पण पाहण्याचा प्रयत्न करूया आपण. सेन्सेक्समध्ये आजची जी मोमेंटम आहे, ती पण बघा एकदम परफेक्ट. आपण ज्या झोनला काल कन्सिडर केलेलं होतं, त्या झोनच्या आतमध्ये कन्सोलिडेशन फेज आज सेन्सेक्स आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. आता उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे सिंपल समजून घ्या की सेन्सेक्स जर या झोनमध्ये मिळतोय 85,300ला, तर आपण सिम्पली बाईंगची अपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हिरो झिरोची जशी मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये आजच्या दिवशी पाहायला मिळालेली आहे, तशीच आपल्याला गुरुवारच्या दिवशी पण पाहायला मिळू शकते आणि बुधवारच्या दिवशी म्हणजेच उद्या मार्केट जर या ठिकाणी मिळते, तर इथून पण आपल्याला खूप छान अशी रॅली पाहायला मिळू शकते. आता हिरो झिरोचा जो ट्रेड आहे तो परवासाठी आहे, तर परवाच्या दिवशी आपण पाहूया मार्केट या फेजमध्ये जर अडकलाच उद्याच्या दिवशी, तरच आपण एक्सपायरीच्या दिवशी त्याला हिरो झिरोला या सप्लाय आणि या डिमांडच्या मध्येच आपण याला पाहणार आहोत. आता बघा, जर सेन्सेक्स याला ब्रेकडाऊन करतं, इफ इन केस 85,300ला ब्रेकडाऊन करतं, म्हणजे 85,250 ते 300 अशी जी लेवल आहे याला ब्रेकडाऊन करतं, मार्केटमध्ये 85,200चे टार्गेट पाहायला मिळू शकतात आणि त्यानंतर 85,100चे टार्गेट पाहायला मिळू शकतात. त्यानंतर आपल्याला पुन्हा या ठिकाणावर मार्केट पॉझिटिव्ह होताना आपण पाहायला मिळू शकतं. म्हणजे जे काही मॅनिप्युलेशन आपण म्हणतो, तर ते मॅनिप्युलेशन आपल्याला अशा प्रकारे मार्केट दाखवू शकतं सेन्सेक्स. त्यामुळे बी रेडी फॉर दिस वन, याच्यासाठी पण आपल्याला रेडी असलं पाहिजे. इफ इन केस सेन्सेक्स काय करतोय की 85,400च्या लेवलला अपसाईडला ब्रेक करायचा प्रयत्न करतोय, तर सेन्सेक्सचा जो काही ऑल टाइम हाय आहे, जो आपण एकदा पाहून घेऊया. सेन्सेक्सचा ऑल टाइम हाय जो आपल्याला पाहायला मिळतो तो 81,159 आहे. बरोबर आहे का? थोडा खाली आहे, जस्ट मिनिट. 86,159, सॉरी.
86,159चा हा जो काही लाईफ टाइम हाय आहे, हा लाईफ टाइम आपल्याला इझिली पाहायला मिळू शकतो. मार्केट आरामशी एकदा 85,400ला ब्रेक करतंय, तर मार्केट 86,163 पर्यंतचे टार्गेट्स देऊ शकतो आणि त्यानंतर मार्केट 86,163ला ब्रेक करतंय, तर सेन्सेक्स सुद्धा आपल्याला न्यू रेकॉर्ड हाईज म्हणजे त्याच्यामध्ये मग 86,450चं टार्गेट आहे, त्यानंतर 86,620चं आहे, त्यानंतर 86,800चे टार्गेट्स आहे. हे टार्गेट सुद्धा आपल्याला येणाऱ्या टाइममध्ये पाहायला मिळू शकतात. बट आपल्याला हा जो फेज आहे, हा फेज खूप महत्वाचा आहे. जसा निफ्टीमध्ये आहे, सेम आपल्याला सेन्सेक्समध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बघूया आता उद्या मार्केटमध्ये लाईव्हमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, हे स्ट्रक्चर्स आपल्याला काय दाखवतायत आपल्याला लाईव्हमध्ये पाहायला मिळेल आणि ईच अँड एव्हरी डे आपल्याला मार्केटमध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळतंच आणि त्या नवीन गोष्टीतून आपल्याला येणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा फेस करायला मार्केट सोपं जात असतं. तर पाहूया उद्या निफ्टी बिफ्टी आणि सेन्सेक्स काय बिहेव करतंय. तोपर्यंत तरी तुर्तास धन्यवाद. भेटूया मित्रांनो उद्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. आज ज्यांनी चांगले प्रॉफिट्स बनवलेले आहेत, निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.